13 कामे नेहमी लपूनच करा. कोणती आहेत ती कामे आज आपण या व्हिडिओमधून पाहूया. पहिलं म्हणजे आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा. कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहवत नाही. चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्यावेळेस आपल्या जिभेची सृजनशक्ती जागी होते. अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर लागू शकते. जर आपले हितचिंतक जास्त असतील तर आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही. कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. नंबर 2, जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा. कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना या गोष्टी पाहवत नाही आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. तर नंबर 3, कोणाशी प्रेम त्याला न सांगता करावे. नंबर 4, आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा. बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात. कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे. म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबरच तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा. तर नंबर 5, झालेले नुकसान कोणालाही सांगू नका. या जगामध्ये खूप कमी लोक असे असतात, त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःख होतं. मात्र बरेच लोक असे असतात की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो. उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात. कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे जमतच नाही. नंबर 6, घरातील गोष्टी कोणाच्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका. जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल. कारण ते लोक याच गोष्टीची वाट बघत असतात. तुम्हाला माहीतच असेल की रामायणामध्ये विभीषणमुळेच रावणाचा अंत करणे श्रीरामांना शक्य झाले. त्यामुळे शक्य तेवढ्या घरातील गोष्टी घरातच ठेवा. बाहेरचे लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. नंबर 7, लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता. तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा. ते तुमच्यासाठी फायद्याचेच ठरेल. कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे. नंबर 8, चार चौघामध्ये कोणी आपला अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल किंवा मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे आपोआपच तोंड बंद होईल. नंबर 9, मनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनामध्ये संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती तेच विचार करतात जे त्यांच्या हिताचे असतात. कारण नेहमी बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात. कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यांमध्ये वाचायचे असतात. मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात, स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाही आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालण्यात रस मानत नाहीत. शांत राहणेच जास्त पसंत करतात. त्यांचा उद्देश ठरलेला असतो, ऐकावे जाण्याचे, करावे मनाचे. ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि तशी वेळ आली तर प्लॅन बी देखील त्यांचा तयार असतो. नंबर 10, तुम्ही एखाद्या गुरूकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही सांगू नका. त्यामुळे त्या मंत्राचा अधिक लाभ मिळेल. कारण गुरुने जो मंत्र इतरांना सांगितला तर गुरुने दिलेला मंत्र इतरांना सांगितला तर त्याचे लाभ देखील आपल्याला कमीच मिळतात. नंबर 11, जर तुम्ही एखादे औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा आणि अन्यथा लोक तुमच्यावर आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. तुमच्या आजाराचा आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधीही खरे वय सांगू नका. या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते.
नंबर 13. केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा, तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो. असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना देखील प्रसन्न करते, कारण आपण केलेले दान जर आपण इतरांना सांगितले तर त्या दानाचे सत्व कमी होते. त्यामुळे आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही. पूर्वीपासूनच लोक म्हणत आले आहेत की केलेले दान आणि मिळालेले धन नेहमी गुप्त असावे. धन्यवाद. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. नमस्कार.